मुलांनो, आज आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करतोय. कोन व कोनांच्या जोड्या. टुडे वी आर स्टार्टिंग अवर न्यू लेसन अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. मागच्या वर्गामध्ये तुम्ही शिकला आहात की सर्व आकृत्या ह्या कशात काढत असतो आपण? प्रतलात काढत असतो. ऑल फिगर्स वी ड्रॉ इन अ प्लेन. व्हॉट इज प्लेन? इट इज अ प्लेन सरफेस एरिया. कोणताही सपाट पृष्ठभाग, परंतु त्याची चहूबाजूंनी काय होत असते? अनंत वाढ होत असते. आणि सर्व आकृत्या आपण कशात काढतो? या प्रतलातच काढतो. नाउ आय विल ड्रॉ वन फिगर. एक आकृती मी तुम्हाला इथे काढून दाखवलेली आहे. पहा, यापैकी 3 बिंदू तुम्हाला इथे दिसतात. प्रतलातील किती बिंदू जोडले आपण? 3 बिंदू. We connected the 3 points in a plane and it make a angle. त्यांनी काय बनवलं? एक कोन तयार केला. मग आता या कोनाचं नाव काय आहे? हां, शाबास. आपण पहिल्यांदा काय लिहू? याचं नाव लिहू. कोनाचं नाव लिहू. काय आहे कोनाचे नाव? तुम्हाला आठवते मागच्या वर्गात तुम्ही शिकला आहात कोनाचं नाव लिहिताना असं चिन्ह दिलं जातं आणि मग पी पासून सुरुवात करा किंवा एम पासून सुरुवात करा. कोन PNM. किंवा मग आता याला दुसऱ्या आणखी पद्धतीने लिहू शकता. अँगल MNP. हे दोन्ही नावं लिहिताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल, मध्यभागी असलेला हा N दोन्हीकडे सारखाच आहे. इट इज कॉमन इन द बोथ टाईप. आयदर तुम्ही या बाजूने लिहा किंवा या बाजूने लिहा. असं का झालं असेल? तर तुम्ही मागच्या वर्गात शिकला आहात की ज्या बिंदूवर कोन निर्माण झाला तो आहे त्याचा शिरोबिंदू. आपण काय म्हणतो त्याला? शिरोबिंदू. त्या बिंदूवर काय निर्माण झालेलं आहे? कोन निर्माण झालेला आहे. म्हणून त्याला आपण एक विशिष्ट नाव दिलं, शिरोबिंदू. इंग्रजी मुलं त्याला काय म्हणतात? व्हर्टेक्स म्हणत असतात. आणि म्हणून ज्या बिंदूवर कोन निर्माण झाला तो आहे कोणता? तर त्याचं नाव आहे बिंदू N. इट इज व्हर्टेक्स N. राहील तुमच्या लक्षात? मग त्यानंतर आता तुम्ही पाहता बिंदू N मधून एक किरण गेला NP, दुसरा किरण दिसतोय तुम्हाला NM. तर हे दोन काय असतात? या कोनाचे आर्म्स असतात. दीज आर द आर्म्स ऑफ द अँगल. हे कोनाचे काय आहेत? तर बाजू आहेत, भुजा आहेत. म्हणजेच मग तिसरी गोष्ट, ही झाली पहिली, ही झाली दुसरी. आता आपण तिसरी गोष्ट पाहतोय. आपल्याला काय मिळतं आहे? कोनाच्या बाजू. अजून याला एक शब्द आहे, याला आपण म्हणत असतो भुजा. इंग्रजीची मुलं काय म्हणतील त्याला? आर्म्स. ARMS. आर्म्स. कोणकोणते आहेत आर्म्स? मग बरोबर आहे. मग आपण याला लिहू मराठीतनं बाजू NM व बाजू NP. काय लिहू आपण याला? आर्म MN अँड दुसरं काय आहे? NP. NM. ओके. मग फोर्थ थिंग आता यू हॅव टू फाइंड आउट इन दिस फिगर. राईट द नेम ऑफ द पॉइंट्स मार्क ऑन इट्स आर्म. तुमच्या या कोनाच्या भुजांवर कोणते बिंदू तुम्हाला दाखवले गेले आहेत त्यांची नावं लिहा. तर कोणते कोणते बिंदू आहेत ते? पहिला आहे M आणि दुसरा आहे P. तुमच्या पुस्तकातही अशीच एक आकृती तुम्हाला दिलेली आहे. ती माहिती तुम्ही निश्चित भरा. आपण आता पुढे जाऊया. आपण शिकतो आहे द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ अँगल. कोनाचा बाह्यभाग आणि अंतर्भाग. काय पाहतो आपण? द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल. कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग. एक आकृती घेते, त्यात नीट लक्षपूर्वक पहा. सपोज हा एक प्लेन आहे. हा एक
प्रतल आहे. प्लेन म्हणजेच प्रतल. आणि तुम्हाला माहीत आहे प्रतल हा सर्व बाजूंनी कसा असतो, अमर्यादित असतो. त्याची चारही दिशांनी काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. मग हा जर एक प्रतल आहे, दिसते तुम्हाला, एक पेपर घेतलेला आहे मी, हा एक प्रतल आहे. आणि या प्रतलात आपण एक आकृती काढूया. प्रतल हा अनंत बिंदूंचा समूह असतो. इट इज अ ग्रुप ऑफ अनलिमिटेड पॉईंट्स. पहा, लक्षात घ्या. मग आता या प्रतलात असणाऱ्या कोणत्याही 3 बिंदूंना आपण काय करूया, जोडूया. माफ करा, आपण काय केलं, एक बिंदू घेतला, बिंदू P. काय घेतला आपण, बिंदू P घेतला. आणि या बिंदू P मधनं बिंदू S कडे आणि बिंदू T कडे आपण आता किरण काढूया. करेक्ट. दुसरं काय दिसते तुम्हाला? पहा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. या प्रतलात काय झालं, हा कोन काढल्यामुळे, याला असंच ठेवते मी, हा कोन काढल्यामुळे पहा त्या प्रतलाचे 2 भागात विभाजन झाले. एक भाग असा येईल जो तुम्हाला या कोनाच्या आतमध्ये दिसतो बघा. आणि त्याला या 2 भुजांनी, आर्म्सनी काय केलेलं आहे, बाउंड केलेलं आहे, बंदिस्त केलं आहे. दिसते तुम्हाला? आणि हा जो राहिला, तर मग हा आहे त्याचा कोनाच्या बाहेरचा भाग. दिस इज द एक्सटेरियर ऑफ दिस अँगल. हे 2 भाग सहज तुम्हाला दिसतात. ॲज यू नो, दिस सिम्बॉल शोज दॅट दिस किरण कॅन बी एक्सटेंडेड. तुम्हाला माहिती आहे की हा किरण पुन्हा काय होत जाऊ शकतो, वाढत जाऊ शकतो. आणि किती, तर अमर्यादित. म्हणजे ह्या प्रतलाचे आता ह्या कोनाने काय केलेले आहे, तर 2 भाग केले आहे. एक भाग असा आहे की जो कशात झाला, त्याच्या आतल्या बाजूत आला. दिसते तुम्हाला? जसा जसा हे किरण वाढत जातील, हा इंटेरियर एरियासुद्धा काय होत जाईल, वाढत जाईल. आणि तसंच हा बाहेरचा भाग आहे. म्हणजे हा झाला बाहेरचा भाग, हा झाला आतील भाग. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज इंटेरियर एरिया ऑफ अँगल. म्हणजे याला काय म्हणू आपण, कोनाचा अंतर्भाग. आणि मग हा काय झाला, त्याच्या विरुद्ध, तर हा कोनाचा बाह्य भाग. याला काय म्हणू आपण, एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल. समजली ही संकल्पना तुम्हाला? मग जर आता मी तुम्हाला म्हटलं की हा पॉईंट O आहे आणि हा पॉईंट N आहे. मग आता तुम्ही मला सांगा, N पॉईंट हा एक्सटेरियर एरियामध्ये आहे, बाह्य भागात आहे, की इंटरनल भागात आहे, आंतरभागात आहे? करेक्ट. हा तुम्हाला कोनाच्या भुजांच्या बाहेर दिसतो आहे, म्हणून हा आहे कशात, एक्सटेरियर एरियामध्ये, बाह्य भागामध्ये आहे हा. आणि पॉईंट O हा कशामध्ये दिसतो आहे तुम्हाला, आंतरभागामध्ये दिसतो आहे, म्हणजे इंटेरियरमध्ये दिसतो आहे. कशामध्ये दिसतो आहे हा, इंटेरियरमध्ये दिसतो आहे. मग आज जर तुम्हाला विचारलं की बाबा रे यातले इंटेरियर आणि एक्सटेरियर पॉईंट सांगा, तर मग तुम्हाला ते काय करता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे. सपोज ए हा इंटेरियरमध्ये असलेला पॉईंट आहे. इट इज इन इंटेरियर. इट इज द पॉईंट इन द इंटेरियर. whereas if this is point X, then it is the exterior point in the exterior. But if I say this is the point T and this is point S, look at these 2 points, point T and point S. हे पॉईंट ना इंटेरियरमध्ये आहे, ना एक्सटेरियर एरियामध्ये आहे, ना हा बाह्य भागात आहे, ना आंतरभागात आहे. तर मग हे कुठे आहेत, तर हे
या भुजांवर दिसत आहेत तुम्हाला. मग यांना म्हणत असतात कोनावरील बिंदू. दीज आर द पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. काय आहेत ते? कोनावरील बिंदू आहेत. दीज आर द पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. I have one question for you. In practice set number 15, you have this figure where the interior points in the interior and the points in the exterior, and also the points on the arms of the angle are given here. तुम्हाला या आकृतीमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर प्रॉब्लेम्स आपलं सराव संचलन 15 मध्ये तुम्हाला आंतरभागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू आणि कोनावरील बिंदू हे दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? यांचं या तिघांपैकी क्लासिफिकेशन म्हणजे काय करून वर्गीकरण करायचं आहे. जे बिंदू आंतरभागात असतील त्यांची नावं इथे लिहा, जे बाह्य भागात असतील त्यांची नावं इथे लिहा, आणि जे कोनावरील बिंदू असतील त्यांची नावे तिसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपण आता कोणाची पहिली जोडी शिकतो आहे. नाव वी आर लर्निंग द फर्स्ट पेअर ऑफ अँगल, दॅट इज ॲडजसंट अँगल्स. काय आहेत ते? ॲडजसंट. स्पेलिंग लक्षात घ्या त्याचे. ॲडजसंट, ADJACENT, ॲडजसंट अँगल्स. काय शिकतो आहेत आपण आता? संलग्न कोन. कसे असतात संलग्न कोन? आता मी एक आकृती काढते, तिच्याकडे नीट लक्ष द्या. समजा हा पॉईंट आहे M, आणि या पॉईंटमधनं म्हणजे या बिंदूमधनं आता 3 किरण काढूयात आपण. एक आकृती घेतली मी. आता तुम्ही यात लक्षपूर्वक पहा. तुम्हाला लक्षात येईल इथे 2 बिंदू M वर 2 कोन निर्माण झालेले दिसतात. म्हणजे M हा काय आहे? शिरोबिंदू. On the vertex M, you can see here there are 2 angles. Can you give the names? Yes, it is angle angle SMT, and another angle is, yes, angle TMO. You can see here the ray MT is common arm of angle SMT and angle TMO. तुम्हाला ते दिसते की बिंदू O वर बिंदू M वर जो की शिरोबिंदू आहे त्यावर तुम्हाला 2 कोन निर्माण झालेले दिसतात. पहिला कोन आहे SMT आणि दुसरा कोन आहे TMO, आणि या दोनही कोनांची ही बाजू मात्र MT बाजू कशी आहे तर सामायिक आहे. म्हणजे असं म्हणता येते की या MT बाजू ही दोघांशी कशी आहे तर कॉमन आहे, समान आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. या MT मुळे काय झालेलं आहे? MT आर्ममुळे, या किरणामुळे, या बाजूमुळे काय झालेलं आहे तुमच्या लक्षात येईल. कोन SMTचा अंतर्भाग वेगळा झालेला आहे आणि कोन TMOचा सुद्धा अंतर्भाग काय झालेला आहे? वेगळा झालेला आहे. The interiors of these angles do not have a single common point, and that's why they are the neighboring, they may be said to the neighboring angles. त्यांना आपण लगतचे कोन असं म्हणू शकतो. But such angles are called as adjacent angles. Two angles which have a common vertex and a common arm and separate interiors. 3 गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या कोनांना तुम्ही ॲडजसेंट कोन म्हणाल? Those 2 angles which have common vertex, common arm and separate
इंटेरियर्स आर सेड टू बी ॲडजसेंट अँगल्स. काय म्हणू आपण? ज्या कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे बाह्य आंतरभाग कसे असतात? वेगवेगळे असतात. आंतरभाग कसे असतात? वेगवेगळे असतात. अशा कोनांना आपण काय म्हणत असतो? तर अशा कोनांना आपण काय म्हणत असतो? संलग्न कोन असे म्हणत असतो. पुन्हा 3 गोष्टी लक्षात घ्या. कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म, सेपरेट इंटेरियर्स. सामायिक शिरोबिंदू, सामायिक भुजा, परंतु वेगवेगळे आंतरभाग असणारे 2 कोन म्हणजे कोणते कोन होय? संलग्न कोन होय. अशा कोनांना आपण काय म्हणूया? संलग्न कोन असे म्हणूया. पहा, पुस्तकात ही आकृती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे आणि लक्ष द्या, पुस्तकात तुम्हाला त्याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. मराठीच्या मुलांच्या पुस्तकात पेज नंबर 2525 वर जा आणि तुम्हाला काय दिसेल? या ठिकाणी तुमच्या पुस्तकात मराठीतनं तुम्हाला याची डेफिनेशनसुद्धा दिसेल. तर व्हिडिओमध्ये ज्याही आकृत्या मी काढून घेतले त्याने जे नाव दिलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पण द्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितले की प्रॅक्टिस सेट 15 मधला फर्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. सोबतच आत्ता जे तुम्ही शिकला त्यानुसार तुम्हाला आता क्वेश्चन नंबर 2 सुद्धा काय करायचं आहे? तर सोडवायचं आहे. नेम द पेअर ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर बिलो. खाली दिलेल्या आकृत्यांमध्ये तुम्हाला जेही संलग्न कोन दिसत आहेत त्यांच्या काय करायच्या आहेत? जोड्या शोधायच्या आहेत. इथे तुम्हाला दिसते आहे किती कॉमन व्हर्टेक्स दिसतो आहे सगळ्यांचा. शिरोबिंदू कसा आहे? सामायिक. कोणता आहे तो? एन. आणि एन बिंदूवर आता तुम्हाला किती कोन तयार झालेले दिसतात? करेक्ट. किती कोन तयार झालेले दिसतात? 3. पण आपण शिकलो आहे एकच सामायिक शिरोबिंदू, कॉमन आर्म, म्हणजे असा कॉमन आर्म जो एका कोणालाही लागू होत असते तर दुसऱ्यालाही असेल, म्हणजेच हे दोघं जण कोण झाले? तर करेक्ट, संलग्न कोन झाले. हे लक्षात ठेवा. तसंच आता याही आकृतीमध्ये तुम्हाला संलग्न कोनांच्या जोड्यांची नावं लिहायची आहे. आणि त्याचबरोबर आता थर्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तिसरा प्रश्न सॉल्व करायचा आहे. आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसेंट अँगल्स. खाली दिलेल्या जोड्या ह्या संलग्न कोणाच्या आहे किंवा कसे ते तुम्हाला शोधायचं आहे. मराठीच्या मुलांनी तुमच्या पुस्तकात दिलेले प्रश्न नीट वाचायचे आहेत. इफ नॉट, स्टेट द रिझन. जर तसे नसेल तर तुम्हाला मग काय करायचं आहे? त्याचं कारणही लिहायचं आहे. फर्स्ट पेअर दिला आहे अँगल PMQ, अँगल RMQ. एक मी सॉल्व करून दाखवते तुम्हाला, बाकीचे 3 तुम्हाला सॉल्व करायचे. आता बाजूला तुम्हाला अलॉंग साइड देर इज अ फिगर इज गिवन हिअर. फॉलो द फिगर. बाजूला तुम्हाला आकृती दिली आहे, तिला लक्षपूर्वक पहा. आपल्याला काय करायचं आहे? PMQ अँगल शोधायचा आहे. शोधा आता PMQ अँगल. कुठे दिसते तुम्हाला? PM अँड दिस इज Q. कॅन यू फाइंड दिस अँगल? तुम्हाला दिसली की ही आकृती. आणि दुसरं पहा कोण आहे? RMQ. कोण आहे? RMQ. ते विचारतायत की हे संलग्न कोण आहे काय? आर दीज 2 पेअर ऑफ ॲडजसंट अँगल्स. मग आता चेक करा. आपल्याला 3 गोष्टी माहिती आहे. काय काय? सारखा व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स सारखा शिरोबिंदू, कॉमन आर्म म्हणजे सारखी बाजू, आणि वेगवेगळे आंतरभाग, सेपरेट इंटेरियर्स. नाव चेक. यूज युअर पेन्सिल अँड ट्राय टू फाइंड आउट. दिस इज द कॉमन आर्म PMQ. भेटला तुम्हाला हा अँगल. आणि दुसरा RMQ. आता सांगा. येस, कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर. आलं लक्षात? सामायिक शिरोबिंदू, सामायिक भुजा आणि वेगवेगळे असणारे त्याचे आंतरभाग. त्यामुळे हे 2 कोन कसे आहेत?
ॲडजसंट अँगल्स आहेत, संलग्न कोन आहेत. समजलं? जर तुम्हाला नसेल तर मग याच 3 बिंदूंच्या सहाय्याने, कोणते 3 बिंदू? कॉमन वर्टेक्स, कॉमन आर्म अँड द सेपरेट इंटेरियर, या 3 यांच्या सहाय्याने म्हणजेच काय म्हणू आपण? सामायिक शिरोबिंदू, सामायिक बाजू आणि वेगवेगळे आंतरभाग, या 3च गोष्टींच्या आधारे तुम्हाला हे संलग्न कोन काय करता येतात? सहज शोधता येतात. जर एखादा कोन संलग्न असेल तर तो या 3 कारणांमुळे असेल. जर एखादा कोन संलग्न नसेल तर असं होऊ शकतो, त्याचा एक तर शिरोबिंदू सामायिक नसेल, किंवा मग त्याची एखादी बाजू सामायिक नसेल, किंवा मग त्याचे आंतरभाग कसे नसतील? वेगवेगळे नसतील. तर मग त्यांना आपण काय म्हणणार नाही? संलग्न कोन म्हणणार नाही. आलं तुमच्या लक्षात? तर तुम्ही हा प्रॉब्लेम सेट आज काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. उद्या आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सकडे म्हणजे कोटिकोनाकडे वळूया.